महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 हे विधेयक जे आहे ते आज दोन्ही सभागृहामध्ये मांडलं जाणार आहे आणि त्यावरती चर्चा सुद्धा होणार आहे आणि हे मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपतींकडे पाठवलं जाईल आणि मग त्यानंतर संपूर्ण राज्यभरामध्ये लागू होण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्यामध्ये आता सत्ताधारी आमदार साधारणतः पाहायला गेलं तर आक्रमक पाहायला मिळत आहे। एका सकारात्मक पाहायला मिळते। अतुल भातखळकर त्यांच्याशी बातचीत करणार। धर्मांतर विरोधी हा कायदा साधारणतः किती महत्त्वाचा असणार आहे। अनेक ठिकाणी जिथे भाजपचं सरकार आहे लागू होताना पाहायला मिळत आहे, महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू नाही। गेल्या वर्षाच्या विधानसभेमध्ये आणि यावर्षी सुद्धा मी लव जिहादचं धर्म स्वातंत्र्य विधेयक, अशासकीय विधेयक मी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेत मांडलं होतं आणि त्याच्या वेळेच्या चर्चेला उत्तर देतानाच राज्य सरकारने म्हटलं होतं की असा कायदा आम्ही पण करणार आहोत आणि त्याला अनुसरून राज्य सरकारने आज हे विधेयक त्या ठिकाणी मांडलेलं आहे। याचं आम्ही स्वागत करतो। या राज्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाजातल्या काही धर्मगुरूंकडून या राज्यातल्या हिंदू समाजाचं प्रलोभनाने, आमिषाने, जबरदस्तीने धर्मांतर करण्याचं काम केलं जातं। त्याला पायबंद बसावा, त्याला आळा बसावा म्हणून हे धर्मस्वातंत्र्य विधेयक आज राज्य सरकारने आणलेलं आहे। याचं आम्ही स्वागत करतो। यालाच विरोधक सुद्धा आक्रमकता पाहायला मिळत आहे की जो त्याचा जर निर्णय असा आहे, मी जेव्हा अशासकीय विधेयक मांडलं होतं तेव्हा मग विरोधक सभागृहात उपस्थित होऊन या विधेयकाला त्यांनी विरोध का नाही केला? त्यावेळेला ते अनुपस्थित होते आणि त्याच्यामुळे विरोधकांचा हा कांगावा आहे। त्यांनी जबरदस्तीने, प्रलोभनाने होणाऱ्या धर्मांतरावर त्यांची काय भूमिका आहे हे पहिलं मांडावं आणि जर का विरोधकांचं काही पुढे मुद्दे असतील तर जेव्हा या विधेयकावर त्या सभागृहात चर्चा होईल तेव्हा त्यांनी त्याच्यावर आपले मुद्दे मांडावेत। या कायद्यांच्या अंतर्गत शिक्षेची सुद्धा सध्या चर्चा आहे। 7 वर्षांची कैद आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा आहे, काय सांगता? 100% ही शिक्षा असलीच पाहिजे आणि हा कायद्याची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणाने केली जाईल। याच्यात आम्ही डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी आम्ही लक्ष देऊ आणि या कायद्याची अंमलबजावणी होईल हे पाहण्याचा प्रयत्न। अनेक विधेयक असतील, अनेक कायदे असतील, सरकार एकमतानं साधारणतः पाहायला गेलं तर पुढे घेऊन जात आहे। विरोधी पक्षनेता नाही असं होतं, एकमताने होता अशातला भाग नाहीये, पण विरोधकांना आपण पाहिलं असेल की सभागृहातल्या चर्चेमध्ये कुठलं स्वारस्य उरलेलं नाहीये। आताही प्रश्नोत्तराच्या वेळेला आपण पाहिलं विरोधी पक्षाची बाकर रिकामी होती, आम्ही सत्ताधारी पक्षाचे लोक प्रश्न विचारत होतो, आमदार प्रश्न, आणि त्यामुळे विरोधकांना स्वारस्य नाहीये, ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी कितीही या कायद्याला विरोध केला तरी हा कायदा बहुमताने आम्ही पास करू आणि त्यांनी त्यांचे विचार मांडावेत ना। शेवटचा प्रश्न, सरेंडर दे सिलेंडर असं म्हणत आंदोलन या ठिकाणी होताना पाहायला मिळालं। एलपीजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय, काय सांगता? एलपीजीचा तुटवडावर जेवढं विरोधक चित्र रंगवत आहेत तेवढं काही झालेलं नाहीये, हे स्पष्ट आहे। जागतिक युद्ध चालू आहे। इराण अमेरिका युद्धामुळे ऑइलचा, गॅसचा सप्लाय मध्ये काही समस्या निर्माण झालेल्या आहेत, पण तरी पॅनिक होण्याची काही आवश्यकता नाहीये। पण काँग्रेसचं हे वैशिष्ट्यच राहिलेलं आहे की काँग्रेस जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात असते आणि जेव्हा देशावर काही संकट येतं तेव्हा काँग्रेस वयम पंचाधिकम शतम या भूमिकेत न जाता त्यावेळेला सुद्धा स्वतःची राजकीय स्वार्थाची पोळी भाजण्यामध्ये काँग्रेसवाले मक्षूल असतात, पण जनता यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत हे ओळखू नये। एप्स्टीन फाईलचा मुद्दा ते सातत्यानं काढत आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी या सगळ्याचा फटका हा बसणार। असं आहे की एप्स्टीन फाईलचा मुद्दा या देशामध्ये उपस्थित करणं हा बेशरमपणाचा कळस आहे, पण काँग्रेस काय, राहुल गांधी काय, मी आधीच म्हटल्याप्रमाणे त्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळी लाल लज्जा सोडलेली आहे। ते वैफल्यग्रस्त आहेत, त्यांना जनता उभी करत नाहीये आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप ते करतायत। पण ये पब्लिक है, सब जानती है आणि त्यामुळे जनतेचा माननीय मोदीजींवर 100% विश्वास आहे। नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात। कॅमेरा पर्सन अजय सर, पाटील, मुंबई।